गाईज वेलकम बॅक टू आजवरच्या गप्पा गोष्टी. आणि आता तुम्हाला माहिती आहे काय झालं, आम्ही इकडे हरभरा खात होतो ना आजीसोबत. तर आजी आमच्या घरी आलेली आहे आणि त्यावेळेसच आरोहीला म्हणजे माझी बहीण आरोही तिला एक भेटली अळी आणि तिने फेकून दिलं. तर तुम्हाला तर माहिती आहे मी किती इन्सेक्टिव्ह लवर आहे. सो मी तिला घेतलं आणि एका प्लेट म्हणजे काय बोलतात एका पेपरमध्ये ठेवलं आणि ते हे केलं आणि तिने हरभरा दिला. मी तिला पूर्ण नाही पण अर्धा खूप खाल्ला तिने. मी पोट भरला असेल ते. तिला काही झालं नाही पाहिजे. आपल्यासोबतच नाही ती मोठी झाल्यावर बटरफ्लाय बनेल. हे कॅटरपिलर आहे आय थिंक सो. बटरफ्लाय बटरफ्लाय बनेल हे मोठं झाल्यावर. एवढं झालं. सो हे बघा गाईज, खरं सांगते मी तुम्हाला, आजीला सुद्धा विचारा. अरे पकडतच नाही येते मला तर. हे बघा तिने फुल खाल्लेलं आहे. हे फुल तर नाही पण हाफ हे स्वतः तिने खाल्लेलं आहे त्या अळीने. आणि तुम्हाला वाटत असेल मी एवढं का अळीला हे करते. थोडं हरभरा दे, अजून एक हरभरा टाकते. एक टाकलेलाच आहे. आणि आत्ता आम्ही काय केलेलं आहे, तिला असं प्लेट बनवलं आहे आणि त्यात अजून थोडं पानं फुलं हरभरे वगैरे टाकायचं. पण कसं टाकू, मला तर भीती वाटते. जेवढी मला भीती वाटते तेवढीच मला असंच टाकू तिला ह्याच्यात उचलून. हां तसं ते पण आहे पण फुलं ते कुठून आणायची. ती खात असेल तर राहू दे. नाही ती खात नाही आहे. सो इकडून तिला उचलायचं हळूच. टाकलंय पण ती एका हरभऱ्याला चिटकून बसलेली आहे. आणि तुम्ही वाटत असेल की मी ह्याच्याने तिला नुकसान पोचवत आहे. थोडंसं पण खरंच नाही लागली आहे तिला. ह्याने माझं हरभरा काढलाय मी फक्त. तिला एकटं वाटत असेल. आई अळी भेटले ना अजून एक तर आम्हाला दे. तिला कंपनी म्हणून कंपनी. भाजी निवडते. भाजीत नसते. वाटाण्यात असतात. वाटाण्यात हरभऱ्यात असतात. कधी भाजीपाल्यावर पण केलं. हिला कंपनी. भाजी असते ना. अरे तिने पाय चिटकून ठेवलाय तिला. उरले असतात हरभऱ्याच्या भाजीवर. मम्मा पाणी फुले दे ना थोडस काहीतरी. पाणी कशाला? पाणी पाणी पानं पाणी नाही पाणी तर नाही. पण मला भीती वाटते किती. मेथी टाकू. मेथी टाकते आता मी. असं 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 करून असं स्ट्रेट टाकायचं. तुम्हाला दिसत नसेल ना गाईज. सो इकडे आहे ती कॅटरपिलर. इकडे हरभरा, तिच्या खाली पण एक हरभरा आहे. आणि इकडे आम्ही मेथीचं हे टाकतोय आता. तिकडे आजी सोलत आहे. सो गाईज मला खूप आवडतं मला. पण हा गाईज हिचं आज बारसं करूयात. सो प्लीज कमेंटमध्ये सांगा ना काय नाव ठेवूयात. काय नाव वाटतंय. अच्छा तुम्हाला चला एक हे देते. कोणत्या लेटरवरून ठेवायचं मम्मा हिचं नाव. ओ मला भीती वाटते. ही बाहेर येते. चढून येते. चावती पण ती काय चुनक्यानी चावते. अशी मुंगी चावलेली. मग गाईज तिचं खरं रूप बघताय तुम्ही. ती रिअल मध्ये कशी दिसते. मोठी दिसते. काय डेंजर दिसते गाईज. मी आता भेद व्हिडिओ झूम केलाय म्हणून. मम्मा दूर ठेवाय बाबा. काय नाही. तोंड बघ ना तिचं गाईस. तोंड बघा. मी अजून झूम करते वाटलं तर.
पण तुम्ही तोंड बघाच तिला. एकदा तुला देऊ तुला गुळ घाता मस्त आहे. सो गाईज इकडे आहे ती, मला भीती वाटते. आणि आताच आहे आजीने सांगितलं की ती सावती सुद्धा चावती. मला खूप भीती वाटते. मी काय करायला गेलं, मला चावलं तर मला रेबीज वगैरे झालं तर नाही, सॉरी रेबीज तर कुत्र्यांना होतं. तिला मारू येतं. चल तिकडे. आवाज नको ना करू. चावली तर नाही पण लय भीती वाटते. अरे ही काही गाडशी का नको ना वाजवते. बस ना पण मला आता थोडी थोडी भीती वाटायला लागली ह्या अळीची, ज्यापासून आजीने हे बोलले की हा उडून गेली तर अरे नाही अळी माहिती वर अशी थोडी उडती बघ थोडी उडून जाते. म्हणजे अशी काही पाखरागत अशी वर नाही उडत. थोडी अशी उडते. हे बघा अशी उडते थोडी इकडे बघते. सो गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. हो हा गाईज प्लीज तुम्ही हिचं नाव सांगा. तुम्हाला एक लेटर देते त्यावरून चांगलं नाव विचार करा. एस वरून एकदम क्यूट छान आणि गोड नाव विचार करा ॲनिमलचं. ओके सो आजचं हेच होतं अळीचं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आणि हा तुमच्या फ्रेंड्सला पण फॉलो करा. म्हणजे आपल्या ते पहिल्या व्हिडिओला लई मिळाल्या वाटतं लाईक. हो लाईक्स पहिल्या व्हिडिओला पहिला व्हिडिओ नातींसोबत, ह्या व्हिडिओला खूप सारे लाईक्स भेटले. त्याच्याबद्दल खूप 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 थँक्यू. आता ह्या व्हिडिओला पण खूप सारे लाईक्स द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा, ब्ला ब्ला करा. सो आजच हेच होतं की अळीला कसं पाळायचं. नेक्स्ट व्लॉगमध्ये अजून दाखवतो. तोपर्यंत बाय बाय. बंद करतो.